आजचा जो विषय आहे हा विषय बहुतेक अकॅडमिकली किंवा थिओरिटिकली आपण जास्त ऐकतो, पाहतो, वाचतो. प्रत्यक्ष कृती काय? तर गेल्या काही वर्षातला शास्त्रीय सरांसोबतचा संबंध पाहता त्यांना कदाचित असं वाटतंय की मी त्या थिअरीमध्ये कधी जात नाही. कृती काय करायची हे म्हणजे विद्यार्थ्याच्या दृष्टीने थोडंसं चुकीचं होऊ शकेल. मी सांगू इच्छितो गेल्या 10 वर्षापासून मी आकडे पाहणं, पुस्तकं वाचणं सगळं बंद केलं. माझी पुस्तकं सुद्धा मी अख्खी लायब्ररी होती वाचून टाकतो. आता तर मगाशी म्हटलं की आता जे काही शेवटची राहिली तुझं घेऊन जावं कारण आमचं शास्त्राच्या बऱ्यापैकी देशाला त्या एवढ्या शास्त्राची गरज आहे, बऱ्यापैकी विकसित झालंय. आता त्याची कृती करायची आपल्याला वेळ आहे. इंजिनिअरिंगच्या बाबतीत एखाद्या तुमच्यापैकी काही लोकांना वाटू शकतं की शास्त्री सरांनी कुणाला सर्वांना आम्ही इंजिनिअरिंग हे ऍग्रिकल्चर वाले आमच्या समोर कशाला. आता ऑफिसमध्ये बोलताना मुद्दा सांगितला की मी एका IT कंपनीच्या रिसर्च कमिटी करायला ऍग्रिकल्चरचा आहे. त्याला कारण काय तर तुम्ही आमच्या देशासाठी जी टेक्नॉलॉजी डेव्हलप करणार आहात तर तो देश काय आहे तोपर्यंत समजणार नाही. तोपर्यंत तुम्ही टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप करणार? आमचा देश हा कृषी प्रधान देश आहे हे तुम्हाला माहिती की माहिती. आणि मग कृषी प्रधान देशामध्ये कृषी जर समजली नाही तुम्हाला तर त्यांच्यासाठी कुठली टेक्नॉलॉजी तुम्ही कशी डेव्हलप करणार? IT असू द्या, सिव्हिल असू द्या, इंजिनिअरिंग मेकॅनिकल असू द्या की इलेक्ट्रिकल असू द्या. म्हणून कदाचित शास्त्रीय सरांना वाटत असेल की तुमच्या समोर अनुभव करावे. तर आजच्या आपल्या कृषी शास्त्राला खरं तंत्रज्ञानाची खूप गरज आहे. परंतु एक मी जागोजागी उदाहरण देतो की आम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञानातला फरकच माहिती. आम्ही विज्ञानाला तंत्रज्ञान म्हणतो आणि तंत्रज्ञानाला विज्ञान म्हणतो. परंतु तंत्रज्ञान कशाला म्हणायचं त्याची महात्मा गांधींनी फार चांगली व्याख्या केली. मी माझ्या प्रत्येक जेव्हा तेव्हा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना NSS आमच्या विद्यार्थ्यांसमोरही मला बोलवलं जातं त्यास प्रत्येक ठिकाणी ही व्याख्या मी सांगतो. महात्मा गांधी काय म्हणतात की जे विज्ञान आमच्या स्थानिक गरजेतून स्थानिक लोकांसाठी स्थानिक साधनांद्वारे कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी कष्टात सिद्ध होते त्याला तंत्रज्ञान म्हणायचं असतं. परंतु आज आम्ही काय करतोय त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध झालेलं असतं. खूप खर्ची परदेशातून आणलं काहीतरी तोडफोड केली, मोठमोठ्या यंत्रसामुग्री आली की फार चांगलं तंत्रज्ञान. परंतु ही तंत्रज्ञानाची व्याख्या नाही. त्याच्यासाठी मी उदाहरण पण दिली. तंत्रज्ञान कशाला म्हणायचं? एक त्याचा लोण्याचा गोळा आहे तो कट करायचा. तर जे खूप विकसित झाले तंत्रज्ञानात जे देश ते काय म्हणतात की आम्ही एवढं विकसित झालोय की आमच्या इकडे हा लोण्याचा गोळा काढायचा ट्यूब बनायचा ते कापायसाठी आम्ही सोन्याच्या सुरीचा वापर करतो. दुसरा म्हणतोय की नाही बाबा आपल्या देशात एवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप नाही झाली आम्ही चांदीचं शिवावं किंवा चांदीचं वापरतो. तिसरा आमच्यासारखा मागासलेल्या देशातला एक जण असं म्हणतो की आम्ही एवढे विकसित नाही झालो की आमच्या इथे साध्या धाग्याने दोन्ही कापले. आता इथं तंत्रज्ञान कशाला म्हणजे शेवटचं उदाहरण होतं त्याला खरं तंत्रज्ञान म्हणायला पाहिजे होतं. आम्ही त्या सोन्याच्या सुरीवाल्याचं तंत्रज्ञान म्हणतो आणि मग तुमचं तंत्रज्ञान फक्त विशिष्ट लोकांपुरतंच कामात येतं, आम जनतेच्या कामात येत नाही. मला जर वाटत असेल की तुम्ही जे काय विकसित कराल ते लोकांनी वापरावं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, या देशाची काहीतरी आम्हाला सेवा करता येते हे वाटावं, तर मग ह्या तिसऱ्या तंत्रज्ञानासारखं काहीतरी तंत्रज्ञान विकसित करायला पाहिजे. किंवा महात्मा गांधींनी ज्या व्याख्या सांगितली त्या व्याख्येत आपण कुठं बसतो त्याचा थोडासा मागोवा ठेवायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच मी माझ्या शेतीच्या याच्यातही काम करतोय. तंत्रज्ञान विकासाचं बघा थोडस मार्केट पण आम्हाला मूलभूत गोष्टीकडनं कसं दूर घेऊन जातो किंवा पर्यावरणाचे कसे दुश्मन होऊन बसतो याचं एक मी उदाहरण देतो नेहमी की आमचं ऍग्रिकल्चर सायन्स कृषी विज्ञान काय सांगतं मला
दुर्दैवानं मध्ये जे उल्लेख करतोय ते आमचं दुर्दैव आहे की शेतीला पण शास्त्र मानायला तयार. खरं ते पण एक शास्त्र आहे. उगीच मूर्ख नाही आहेत लोक जी 4-4 विद्यापीठ काढून त्याच्यात अभ्यास करतायत, संशोधन करतायत. तर कृषी विज्ञान काय सांगतं की शेतीच्या बाबतीत कष्ट परत जे काम असतं. उद्या शास्त्री सरांनी जमीन घ्यायची म्हटलं तर आधी घरण्याची व्यवस्थित ते त्याला म्हणजे त्यांनी होणारे त्या एवढे कष्ट कशाला ते करायचं. खरं जर कृषी विज्ञानाचा अभ्यास केला तर शेतीला कष्ट लागतात आणि दुसरं एक शेतीच्या बाबतीत ते पण ऐकवलं जातं की शेतीला खर्च खूप येतो. हे माझ्या दृष्टीने सबसे चुकीचे मला किंवा मला हे मान्य नाही. तुम्ही जर कृषी शास्त्राचा अभ्यास करून कृषी केली तर ते नेहमीच या दोन्ही गोष्टीची गरज पडत नाही. चांगलं उदाहरण देतो. आमचं तंत्रज्ञान कोणीकडे जातं हे समजावं. तुम्ही सगळे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत की जमीन नांगरण्याच्या बाबतीत नांगरणे किंवा जमीन तयार करणे हे शेतीमध्ये सर्वात कष्टकर काम आहे. याच्यासाठी कृषी विज्ञान काय सांगतो की जी जमीन खूप बारीक असते, हेवी सॉइल, सिव्हिल सॉइल, ही जमीन असेल तुमच्या शेताची तर ती 2-3 वर्षात एकदा लागायची. जी मध्यम जमीन असते ती असेल तर ती 4-5 वर्षात एकदा लागायची असते आणि हलकी जमीन कधीही नांगरायची नाही. आम्ही हे काही पाहत नाही की हलकी असो, मध्यम असो, भारी असो, वर्षात 2-3 वर्ष काय प्रत्येक ठिकाणी नांगरायची. हे का तर आम्ही जे तंत्रज्ञान विकसित केलं देशाच्या कृषी प्रधान देशाच्या शेतकऱ्याची अवस्था न पाहता ही जमीन तयार करण्यासाठी ट्रॅक्टर नावाचं तंत्रज्ञान विकसित केलं. मग ते विकले गेलं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या अशिक्षित शेतकऱ्यांना काय सांगतो, खूप जमीन खोल नांगरायची. पीक झालं की जमीन नांगरून काढली की भुसभुशीत होईल, खूप चांगलं पीक नाही. या अवैज्ञानिक आम्हाला ट्रॅक्टर विकायचे होते त्यामुळे तिला आम्ही सांगून तुम्हाला कृषी शास्त्र माहीत नव्हतं. तुम्ही शेतकऱ्यांना खूप जमीन नांगरून काढता. हा तंत्रज्ञानाचा विज्ञानाचा तर तुमचं तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांसाठी कामात येईल. आणि त्याच्यातनं मग हा मुद्दा पर्यावरणाशी पण जोडला जातो. ट्रॅक्टर आले की सगळी यंत्रसामग्री आली, डिझेल आलं, सगळं डिझेल जाळणं आलं, सगळं झालं. पर्यावरणाच्या जीवसृष्टीला मारणं पण आलं ट्रॅक्टर. माझ्या पुस्तकात मी तो उल्लेख केला आहे. फर्टिलिटीच्या 3 जमिनीच्या सुपीकतेच्या 3 प्रकार असतात. जमिनीच्या सुपीकतेत आम्हाला एकच माहिती असतात, केमिकल फर्टिलिटी, बायोलॉजिकल फर्टिलिटी आणि फिजिकल फर्टिलिटी. रासायनिक सुपीकता, जैविक सुपीकता आणि भौतिक सुपीकता. तर आता आम्ही फक्त एकाच सुपीकतेकडे सगळेजण लक्ष देतात एनपीके कन्सेप्टमुळे. कारण आम्हाला खतं विकायची ती रसायनाशी संबंधित असते. जैविक सुपीकतेकडे आत्ता मी लक्ष टाकले. भौतिक सुपीकता तो शून्यच असल्यासारखी अवस्था आहे. कुणाला विचारलं त्याचं उदाहरण पण सांगू शकणार नाही भौतिक सुपीकता कशाला. पण ही भौतिक सुपीकता जी असते ती बिघडली की जैविक बिघडते, जैविक बिघडली की रासायनिक. तर शेतीशास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाची कुठली सुपीकता असेल ती असते भौतिक सुपीकता, फिजिकल फर्टिलिटी. याचे 1-2 उदाहरण तुमच्या परीक्षा घेणार नाही. कोणाचे शास्त्री एक प्रश्न विचारणार, तुम्ही एक प्रश्न विचारा. भौतिक सुपीकता म्हणजे आणि हे मी शेतकऱ्यांसाठी सोप्या भाषेत केलेलं सगळं आहे. ते तुमच्या लोकांच्या समोर त्या भाषेत मांडणार की जी सुपीकता हाताच्या स्पर्शाने किंवा डोळ्याने पाहून समजते तिला आम्ही भौतिक सुपीकता. कुठले गुण जे जमिनीचे जे गुण डोळ्याच्या पाहून किंवा हाताच्या स्पर्शाने समजतात त्याला आम्ही भौतिक सुपीकता म्हणतो. कुठले गुण समजतात डोळ्याने पाहून जमिनीचा रंग काळा, पांढरा, लाल, पिवळा काय. दुसरा हाताच्या स्पर्शाने जमीन खरखरीत आहे, मुलायम आहे हे समजतं. जमिनीची टेप किती आहे, धरणं बिरणं बांधताना तुम्ही जे उपाय घेता त्यावेळेस ते पाहिजे की कोणत्या टेपला काय आहे. हे सगळे भौतिक सुपीकता. ही जर तुमच्या जमिनीची बिघडल्या गेली तर ते दुरुस्त करणं शेतकऱ्याच्या हातातलं काम नाही. त्याच्यासाठी मग तुमच्या डिस्को डिपार्टमेंट ऑफ सॉइल कन्झर्वेशन, डिस्को म्हणतात ना डिस्को डिपार्टमेंट ऑफ सॉइल कन्झर्वेशन असं काहीतरी
तर ते सरकारला हातात घ्यायला लागतं. शेतकऱ्याच्या बसचं काम नाही. ते जमिनीचा रंग बदलला तर पुन्हा ओरिजिनल रंग आहे. शेतीमध्ये जे काही कार्यक्रम करतो आपण त्याने जर तुमच्या जमिनीची भौतिक सुपीकता बदलली तर ती तुम्ही दुरुस्त नाही करू शकता. सॉइल इरोजन, सॉइल डिग्रेडेशनचा याच्यातला भाग आहे. तुम्ही भौतिक सुपीकता एकदा माती वाहून गेली तुमची, पुन्हा मातीचा एक दिवसाचा थर जमिनीवर व्हायसाठी शेकडो वर्ष लागतात. मग मी थोडस रागाने म्हणा किंवा मनातल्या तळमळीमुळे जर तुमच्या शेतकऱ्यांनी जर आपल्या जे काही कार्य करायचे त्याला शेतीसाठी त्यात जर त्यांनी जमिनीची सुपीकता घालवली, भौतिक सुपीकता घालवली तर तो शेती करण्याचा लायक शेतकरी नाही असं समजावं लोकांचं. आणि हे सगळं इंजिनिअरिंग मध्ये बसतो. म्हणजे आधी त्याचा नाही, आधी रासायनिक सुपीकतेचा उल्लेख करत असतो, नंतर जैविक सुपीकता, नंतर भौतिक सुपीकता. मग हे झालं जैविक सुपीकतेकडे जातं. पर्यावरणाचा संबंध इथे जमिनीला आम्ही सजीव म्हणतो. मग सजीव का म्हणतो तर जसं हे माझं शरीर जो आहे तर माझं सजीव मी का म्हणतोय तर माझ्या शरीरातल्या पेशी सगळ्या ऍक्टिव्ह, त्या पेशी जोपर्यंत ऍक्टिव्हेट तोपर्यंत मी जिवंत आहे. त्या पेशीच्या पेशी वाढतात त्या दिवशी मी मरतो. जमिनीची तेच चालतो. जमिनीतली जी जीवसृष्टी आहे, सॉइल सायन्स आम्हाला काय सांगतं, एक चिमूटभर माती जर घेतली तुम्ही तर या चिमूटभर मातीमध्ये लाखोच्या संख्येत सजीव असतात. पण हे सजीव म्हणजे काय आहे, आमच्यावर बॉडी सेल जसे असतात तसे ज्या दिवशी ते सजीव सगळे मरतात जमिनीत डोळ्यांनी न दिसणारे, डोळ्यांनी दिसणारे तुम्हाला माहितच आहे, गांडूळ आहे, वाळवी आहे. वाळवीच्या बाबतीत पर्यावरणावाले लक्षात ठेवा, वाळवी हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तर चुकूनही मारू नका. एका माझे व्हिडिओ जाईल बरेच प्रत्यक्ष पाहून घ्या. प्रत्यक्ष शेतात शूट केलेलेच आहेत. यावर्षी आमची एक आंब्याची बाग कशी बसली त्याच्यावर एक व्हिडिओ आहे. 450 झाडं वाचले आम्ही वाळवीचा उपयोग करू. शास्त्री सरांनी पाहिले असणारे ते व्हिडिओ मध्ये. तर ही जी सगळी सृष्टी आहे ही तुमची त्या जमिनीला सजीव ठेवत असते. आणि हे जर तुम्ही काही औषधे टाकून म्हणा किंवा ट्रॅक्टर सारखे नसलेले उपद्रव करून ते खाली या सजीव सृष्टीचं जमिनीचं एक वैशिष्ट्य असतं, याला प्रकाश चालत नाही. याला तुम्हाला दृश्य उदाहरण, तुम्ही कधी गांडूळ खताचं ते असं उचलून बघा. गांडूळ असतात त्यात उलटे केल्याबरोबर ते लगेच आत घुसायचा प्रयत्न करतात. तर ते काय घाबरल्यामुळे आत नसतात, त्यांना सूर्यप्रकाश नको असतो त्यामुळे आत घुसायचा. आणि आम्ही खूप मात्रा होतो ट्रॅक्टर 1580 हॉर्सपावरचे ट्रॅक्टर, 30 हॉर्सपावरच्या ट्रॅक्टरची गरज नाही. 80 पर्यंत गेलो होतो किलोस्कर चालवतो मध्ये. हे त्याला एक कारण आम्ही तिकडच्या कॉप्या करतो त्याचीही परिणाम आमच्या स्थानिक गरजेतून ते झालेलं. तिकडे चुकीचं असलं या दृष्टीने, पण व्यवहारिक दृष्टीने त्या मध्ये बरोबर असू शकतं की, कारण तिथे एक एक नवरा बायको मिळून 1000 1,500 एकर जमीन असतात तर त्यांच्यासाठी ठीक आहे. इथे सगळ्या ॲव्हरेज लँड होल्डिंग आमच्या तिकडे 2 एकर तिथे काहीच गरज नाही आहे. आणि सगळी सृष्टीवर पहिली सगळी यूज. आणि जसं मृत शरीर काही काम करत नाही तसं जमिनीचं मृत शरीर म्हणजे उत्पादन काम करत नाही, तशी मृत शेती जमिनीचं शरीर सुद्धा उत्पादनाचं काम करणार नाही. मग आम्ही त्याला कृत्रिम पद्धतीला पुन्हा जगवायचा प्रयत्न सगळ्या व्हेंटिलेटरवर. व्हेंटिलेटरवर माणूस उत्पादन काही करत नाही, खर्चाचं बिल मात्र ऍड होतं. शेतकऱ्याचं तेच होतं. त्याच्या उत्पन्नाचा आता जे आत्महत्या होत आहेत त्याला कारण ह्या अशा पद्धतीचे तंत्रज्ञान आपण त्यांच्यासाठी वापरतो. हे न वापरता तर कृषी विज्ञानाचा आधार घेऊन आपण त्या दृष्टीने जी गरजेतून आत्ता पुढे 15 इंचचे 12 इंचचे ट्रॅक्टर आहे तर त्यांनी थोडंसं काम हलकं केलं. एवढ्यात सगळे 35 हॉर्सपावरचे ट्रॅक्टर. कधी तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये विचार केला ट्रॅक्टर ट्रान्सफर या दृष्टी मुळीच नाही. हा झाला या टेक्नॉलॉजी. दुसरं आता मी ऑफिसमध्ये सरांशी मॅडमशी बोलत होतो की ज्या काय तंत्रज्ञानाचा विचार चाललाय ना
तो ग्लोबल वॉर्मिंगच्या आधी ज्या कंडिशन होत्या, नॉट ओनली फॉर ऍग्रिकल्चर म्हणतोय, सगळ्याच ठिकाणी ते तंत्रज्ञान आले जगात. सगळं तुमचा डेट बदलून ठेवला ग्लोबल वॉर्मिंगनी. पण तो माझ्या सगळ्या लेक्चरमध्ये उल्लेख करतोय, तो ग्लोबल शब्द गडबड करतो. ग्लोबल म्हटलं की आमची माणसं असे कुठल्या तरी देशात, आपल्याला काय केलं पण ते तुमच्या देशात नाही, तुमच्या घरात आले ग्लोबल वॉर्मिंग. पुण्यामधले झाडं बघा, तुम्ही पाऊस बंद झाल्यावर 2-3 दिवस पाणी टाकू नका, लगेच क्रॅक झाले. शेतात तर भयानकच आहे. तुम्ही आता जास्त डिटेल करत नाही, माझे व्हिडिओ बरेच होते. का होते हे? उद्याला क्रॅक का चालले कुठीच्या बाजूला, त्याला कारण ग्लोबल वॉर्मिंग. पूर्वी त्याच्यासाठी उदाहरण आणखी पण वस्तू देतो मी. पूर्वी तीन बँक वगैरे तुम्हाला नाही, पण आम्ही सिनियर आहेत त्यांना माहिती आहे की तीन बँक वाढायच्या उन्हात टाकले तरी तो स्टाफ वाढत नव्हती. आता तुम्ही घरात टाका, रात्री टाका, सगळे तीन बँक वाढलेला असतो. का होते? ही ग्लोबल वॉर्मिंग. त्याला कोणी कम्प्युटर घ्यायला तयार नाही. त्यानंतर त्याच्यावर माझं पेटंटचा उल्लेख केला पाहिजे. त्याचंही मी उदाहरण दिली की वनस्पती ज्या सगळ्या वाढतात त्या हवेतल्या पाण्यावर वाढतात, जमिनीतल्या नाही. जमिनीतलं पाणी इमर्जन्सी. जर जमिनीतल्या पाण्याने वनस्पती वाढायच्या असतात तर तुम्ही आता मॅडमला उदाहरण दिले, इथलेच असल्यामुळे मी ते उदाहरण दाखवला गेले, बाकीकडे जाऊन पाहिजे करत नाही. गोरवा जाताना म्हणजे नेकलेस पॉईंट लागतो. त्या नेकलेस पॉईंटला जर खाली पाहिलं तर कुठली कंपनी आहे, त्या कंपनीचं मोठी चिमणी, त्या चिमणी 100 फुटाच्या हाईटला जवळपास असेल आणि त्याला तुम्ही त्या विषयात तुम्हाला माहिती की चिमणी फायर ब्रिक्सनी बांधलेली आहे, त्यामुळे त्याच्यात काही असायचं कारणच नाही, सगळं जळून गेलेलं आहे. ती चिमणी आता तो कारखाना 22 वर्षापासून बंद झाला. त्या चिमणी जाऊन बघा अख्खी बाग कुठे झाली आहे त्या चिमणी. कुणी पाणी दिलं त्याला, कुणी माती टाकली, कुणी खत दिली, हे कसं पाहिजे? जे काय आपण शिकतोय ना हे जरा निसर्गात जाऊन पुढे उडून बघा, म्हणजे तुम्हाला तंत्रज्ञान काय. त्याला कारण आहे आजूबाजूला जे खालून एक नदी वाहते, त्यामुळे हवेत ओलावा निर्माण कायम असतो आणि तो ओलावा झाडं स्वतःहून घेतात आणि त्याच्यात ठेवा. माझ्याकडे भरपूर उदाहरणे आहेत, माझे व्हिडिओ पण आहेत, कसकशी झाडं वाढते. आता माझी वरदगावला साईट आहे, त्या साईटवर पपई आणि केळी लावले जातात. आधीच झाडं लावले, इरिगेशन सिस्टम बनवलं, धरणाच्या काठावर करतोय. म्हणजे आमच्या या भिंतीवर जर बसून तर खाली धरणाच्या पाण्यात पाय होतात, एवढं पाणी आमच्या जमिनीला लागलेलं आहे. तरीही ती झाडं लावली आणि हवेत ओलावा नसलेला आणि आम्ही इरिगेशन सिस्टम तिथं उभं करू शकलो नव्हतो, सोलर पॅनल वगैरे बसायचे. त्यामुळे सगळी झाडं लावली. पण नंतर वर्षभर ते तशीच राहील. फेब्रुवारी-मार्च मध्ये आमचं ते सिस्टम उभं झालं आणि फक्त हवेत पाणी फिरवलं. जाऊन बघा आता काय. आता पहिला पपईचा गड काय पडला, 4 फूट लांबीचा गड. कुठलंही सेंद्रिय खत नाही, कुठलंही रासायनिक खत नाही. खाली जमिनीवर काय ते डोंगराच्या उतार आल्या. तुम्हाला बोलले म्हटलं असेल तर तुमच्या शिबिरच्या सगळ्या पद्धती काम नाही. काय आता डेव्हलपमेंट शिबिरवाल्यांच्या ते बघा मी काय खालचा प्लॉट आणि वरचा प्लॉट यामध्ये अंतर 400 फूट हाईट डिफरन्स आहे. शिबिरवाल्यांना समजत समजेल, बाकी विषयवाल्यांना ते लक्षात येणार नाही. असं असूनही कुठेही लेवल न करता, कुठेही डायरेक्ट जमिनीला पाणी न देता आम्ही तिथे सगळी सिस्टीम उभी करतो. फक्त हवेत ओलावा निर्माण कशाने करायचं काय हे नंतर तंत्रज्ञान भेटू. पुढे आधी आम्हाला समजलं पाहिजे की ज्यामुळे झाडं वाढत होते आमची, त्याच्यावर भरोशावर आम्ही सगळी शेती करत होतो, ते हवेतलं पाणी होतं, जमिनीतलं नाही. धरण बांधणारे सिव्हिल इंजिनियर तुम्ही त्याचे पुढे जाऊन हा विचार डोक्यात ठेवून पाहतात. म्हणून मी परत उल्लेख करतोय. आता मागच्या महिन्यात माझा एक लेक्चर झालं मराठी विज्ञान, त्याचं टायटलच ठेवतो असाही एक सिंचन घोटाळा. झाडं जमिनीचं पाणी मागतच नव्हती. मोठमोठी घरनं उभी केली, 12 महिने 24 तास पाणी त्या शेतांमध्ये पडलं. निसर्ग सांगत होता पर्यावरणामध्ये, म्हणून मी मांडतोय आकडेवारी केला तर हे दिसेल तुम्हाला.
पर्यावरणाचा विचार करताना केवळ आकडेवारी जाऊन नाही जमत, तिथं काय परिस्थिती होत आहे ते पाहायचं. त्याला येते सगळीकडे, मग आत्महत्या का वाढल्या? पर्यावरणाला विकत धरलेलं सगळं मेकॅनिकल काम आहे. बस इकडे पाणी झाड वाढणार, झाड वाढलं की त्याला फुल लागणार, फुल लागले की फळं आमच्या घरी येतात. नाही होत असं. वाटणी वेगळंच सांगते. वाटणी सांगते किती पाणी लागत आहे. जर हवे बोलावत असेल तर फुलाचं फळामध्ये कन्व्हर्शनच होत नाही. काय करायचं तुमचं इरिगेशन शिक्षण तेच डोंगरांवर जंगलांवर मी आता जे सांगितलंय त्या खाली जमिनीचं पाणी नाही तिथं मात्र आम्हाला पपायापैकी गॅस तरी काय साठी झाडं लावलं मोठ्याने आम्ही खाली पाणी देतो. तर पर्यावरण, शेती, सिव्हिल, सॉइल हे सगळं एकत्र विचार केला तरच आमच्या प्रॉपर हे होती. अन्यथा एक म्हणून मी म्हटलं की पुस्तकात थेरॉटिकल काही मी जे करतोय आता तेच मानणार मी या सगळ्यांचे गोळावे विषयांतर करून पुन्हा एक वॉर्निंग देऊन देतो. तुम्ही जे आता महाराष्ट्राची शाळा म्हणलं तरी चालेल, पण कोकणाची तर आहेच आहे. हापूस आंबा या मुलं यांनी खाता आपण सगळ्यात आधी आंबा खातोय की चढावर लावतात. त्यातले दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या की लवकरच हा हापूस आंबा संपणार. मी आता त्या भागात काम करतो म्हणजे 6 तारखेला मी तिथेच चालू करतो. लवकरच हापूस आंबा संपणार. विदर्भातले कोण येत तुमच्या संत्रा कदाचित यंगस्टरला नाही माहिती, सरांना माहित असेल की आम्ही शिकत असताना त्या संत्र्याच्या बागा होत्या त्यापैकी फक्त 25% बागा आता शिल्लक आहेत. तर त्या बागा त्याच्यामुळे नष्ट झाल्या. तेच गोष्ट आता मी देवगडला त्याच्यावरती व्हिडिओ देवगडला तेच घडते. तुम्ही जर जाऊन पाहिलं तर पेंट मारल्यासारखे झाडाचे पानं काळे होते. त्याला विदर्भात संत्रेवाले मुळशी बोलतो. त्याच्यामुळे संत्रा सेम हापूस लागतो. आणि जे चढावळाने आपले खाणारे जे आहेत त्यांच्यासाठी वॉर्निंग देतोय. एप्रिल महिन्याच्या आधी जेही आंबे तुम्ही खाल सगळे केमिकल युक्त पूर्ण स्प्रे झालेले आहे. आता मी फिरतोय भागात सगळीकडे रत्नागिरी सगळ्या भागात तिथेच काम झाले. तिथे मॉडेल करतो आम्ही की पर्यावरणाला धरून जर बागा उभ्या केल्या तर काहीही न करता किती आता मागच्या वर्षीच्या ट्रायलमध्ये आम्ही यशही मिळाला. काही पाण्याचं न वापरता आम्हाला सक्सेस रोगही आले नाही, आंबेही आले. तर हे पर्यावरण या अप्लाइड लेवलवर जाऊन जर विचार नाही केला तर आपलं पर्यावरण शास्त्रामध्ये आकडेवारीमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये राहील. म्हणून थोडस मध्ये मध्ये अटेंड करतोय. सरांनी उल्लेख केलाय पाण्याच्या बाबतीत पाणी एक फॅक्टर जरी केलं तर तुमच्यापैकी किती जणांना माहिती पुण्यात एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे आंघोळीची गुढी. माहिती कुणाला? आंघोळीच्या गोळीचा कन्सेप्ट हाच आहे की निदान 8 दिवसातून 15 दिवसातून महिन्यातून एखाद 2 दिवस तरी आंघोळ करायचं टाळा. तुम्हाला थोडासा प्रोत्साहन मिळावा म्हणून मी सांगतो की गेले कित्येक वर्षापासून अल्टरनेटिव्ह आंघोळ. आता आज मी आंघोळ केली नाही का महिन्याला 15 बकेट मी पाणी वाचवतोय. केवळ 15 बकेट पाणी नाही वाचत. साबण आणि जे आपण वापरतो ते ड्रेनेज मध्ये घालतोय. 15 दिवसाचं तर कमी झालं. शिवाय तुमच्या रोजच्या रोज वगैरे करून वाढवायचं त्याचा लाईफ कमी केला त्याचा वापर वाढ. केवळ 1 दिवस आंघोळ केली आणि या शास्त्राने सांगितलंय रोज आंघोळ करायला पाहिजे. ठीक आहे ते रोज कष्ट करतात 6 घंटे 2 दिवस त्यांना समजतं. पण मी तर थोडस पुढे जाऊन म्हणेल की 60 वर्षावाल्याने कंपल्सरी 1 दिवस आंघोळ. कारण शारीरिक समाज काही काम करतच नाही 60 वर्षाच्या वर आणि काही फरक पडत नाही. मी तर शेतात फिरत असतो हे सगळं करतो तरी मला असं तरी दाखवण्याची कधी जाणवत नाही. हाच मध्ये बोलला तसं आंघोळ केलं पण असं वाटतं आंघोळ करून टाकले.
तुम्ही कसं करता याच्यावर पर्यावरण संतुलन राहणार आहे. ही सरकारची योजना आपण पर्यावरण संतुलन राहणार. तुमच्या रस्त्यांची कामं चालली सध्या, तर रस्ते येत आहेत. आता डायरेक्ट नावासाठी उल्लेख करतो, कोल्हापूर रत्नागिरी रस्ता चालला. इकडे सांगायचं की कोकणातलं पर्यावरण वाचवायला पाहिजे आणि कशाला रस्ते घेऊन चालणार तिथे. जोडाचे रस्ते होणार म्हणजे सगळे तिथे जाऊन बसणार. एक पक्का नियम लक्षात ठेवा, पर्यावरण कधी बिघडतं जिथे माणूस जातो तिथलं पर्यावरण बिघडतं. माझ्या त्याला आर्किटेक्चर म्हणून एक शब्द लँडस्केप आर्किटेक्चर त्याच्यात जिथे माझी 10 एकराच्या वरची साईट असते त्या साईटवर मी एक अर्धा एकर, पाव एकर वराचा नो मॅन स्टँड म्हणून एक पॅच छोटा त्याला कंपाऊंड टाकतो. माणसाला फक्त तिथं करणार नाही, बाकी सगळ्यांना अख्ख्या 9 एकराचं संरक्षण ते 1 एकराची जीवसृष्टी करत आहे. आणि प्रत्यक्ष पाहिजे नो मॅन लँड पर्यावरण बिघडवलेला सर्वात मोठा कारणीभूत असेल तर माणूस. जिथं माणूस गेला तिथं पर्यावरणाची वाढ हा रस्ता म्हणतात डोंगर सर काढून टाकले. त्या डोंगरावर जे वनस्पती सृष्टी होती तिची किती वाढ. कवच ठीक आहे, मोठे झाड नाही का, कवच सुद्धा हे ऍक्च्युली याच्याकडे वनस्पती म्हणून पाहण्यापेक्षा जरा लॉकडाऊनला काळ, कोरोनाचा काळ आठवा, एका सिलेंडर साठी तडफडत होते. हे सगळे सिलेंडर गवताच्या रूपाने, झाडाच्या रूपाने सगळे ऑक्सिजन तयार करतायत ना. त्या मोठे झाड करतात असं नाहीये. किंवा तुमच्या जवळ तो उदाहरण साधी लोक काय आपल्याला हो आपण असं करून पाहिजे आपल्याला बोलतो. आता तिथे पाया करून जातो म्हणजे कुणाला सांगितलं विश्वास असणार नाही की त्या गोष्टी तिथे डोंगर होते तिच्यावर केवढी वनस्पती सृष्टी होती. तर आम्ही डोंगर नाही हटवले किंवा आम्ही ऑक्सिजनचे कारखाने हटवले. हे डिएस्टर निष्कर्म एवढंच होतं. तुम्हाला त्या निसर्गाच्या नियमाने केलं तरच होतं. तर शेतीचा आणि पर्यावरणाचा आणि तुमच्या इंजिनिअरिंगचा जोपर्यंत मेळ बसणार नाही तोपर्यंत मानव प्राणी किती तंत्रज्ञानाचा फायदा घेऊ शकेल त्याबद्दल मला तरी शकतो. या सगळ्याचं एकत्र जर केलं तरच आपलं अस्तित्व हे होईल. अन्यथा अवघड काम आहे असं मला वाटतं. मी आता सध्या त्याच्यावर काम करतो त्याचाही थोडासा उल्लेख करेल मी त्याच्याबद्दल. एअर इरिगेशन हा एक कन्सेप्ट जो इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऍक्ट रजिस्टर झाला आहे. तर हा पर्यावरणाशी जास्त संबंधित आहे. हे काय आहे तर वनस्पती शास्त्र आम्हाला सांगतं की मोर दॅन 60% ह्युमिडिटी जोपर्यंत वातावरणात राहील तोपर्यंतच फुलाच्या फळामध्ये कर्कश. आणि आता पावसाचे दिवस जर सोडले तर 10 ते 15%. आणि याच्यासाठी काही प्रयोगशाळांची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही. तुम्ही निदान रस्त्याने जाताना मिळत असेल की मागच्या वर्षी उन्हाळ्यात म्हणजे दृश्य थोडं ठळक असल्यामुळे मी ते उदाहरण सगळ्यात बाबतीत मी अनुभव करतोय की आंब्याला खूप मोहर आला. झाडं मानव दिसत नव्हते एवढा मोहर होता की त्या आंब्याला जाऊन विचारा थोडं लागले का नाही लागले. मला आता आणखी एक व्हिडिओ आहे की आमची चाफ्याचं फार्म आहे जवळपास 5 एकरात चाफ्याची पिवळा चाफा म्हणतात ना त्याच्याकडे लागवड आहे. खाली हिरवगार आहे, गवत हराळी सगळं उगवलं, झाड मात्र वाढले. हे काय ग्लोबल वॉर्मिंग फुलाचं फळामध्ये तिचं त्याचं झालंय. आंब्याचं एवढा मोठं येऊ नये फुलाचं फळात कन्वर्शन नाही. त्याच्यात तुमचा आणखी एक भाग आता मी चाफ्याच्याबद्दल बोलतो. देऊन सांगेल की शिकत असताना आमच्या ऍग्रिकल्चरमध्ये सगळ्यात अवघड एक विषय आहे त्या नावावर कदाचित सॉइल प्लॅन्ट अँड ॲटमॉस्फिअर रिलेशनशिप कसा पण घेते सगळ्यात जास्त मार्क मी अभाव त्या विषयात शेवट
पर्यंत डी ग्रेड मधून पास. आणि आता त्याच विषयात त्याच्याशी मिळतात एका पीएचडीच्या स्टुडंटमध्ये काही सरांना माहिती आयटी वाला सॉइल प्लॅन्ट ऍटमॉस्फिअर रिलेशनशिप आहे हे आपल्याला आता समजून देण्याची वेळ आली ग्लोबल वॉर्मिंगमुळे फास्ट होत. आता हे झाड फुलाचं फळाचं नाही ठीक आहे समजून झाडं का वाहत आहे तर इथे त्या विषयाचा संबंध येतो. आधी एक समजा आंब्याचं झाड आणि निसर्गाने काय केलंय त्यावेळेस त्याला पाण्याची गरज असेल हवेत असेल तर ठीक आहे नाही तर खालून पाणी पाठवण्याचे हवेत असेल तर नाही त्यावेळेस होतं सगळं ग्लोबल वॉर्मिंगच्या आधी ऍव्हरेज 40% ह्युमिडिटी असायची याचा 15% होता. तर निसर्गाने काय केलं की त्या आंब्याच्या पानांचा जो सरफेस एरिया आहे त्या सरफेस एरियातनं टोटल जेवढं पाणी इव्हॅपोरेट होतं ट्रान्सपिरेशनच्या तेवढं पाणी वर पाठवण्याचं सिस्टम मुळाच्या द्वारे निसर्गाने बसवलं. त्याला आम्ही शेतकऱ्यांच्या भाषेत म्हणतोय समजा 1 एचपीचं पाणी ते पानं बाहेर निघतायत त्या विशिष्ट क्षेत्रात 1 एचपीचा पंप आंब्याच्या झाडाखाली निसर्गाने बसवला. परंतु आता या ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालं की वॉटर ट्रान्सपिरेशन रेट वाढला. त्यातनं काय झालं पाणी 1 एचपीचे 1.5 एचपीचं पाणी पानं बाहेर निघत आहे. खालचा पंप मात्र निसर्गाने बदललेला नाही तो नाही बदलला. त्याला टेक्निकल भाषेत आम्ही म्हणतो अपटेक इंडेक्स हा निसर्गाने बदललेला आणि त्यामुळे 1 एचपी पाणी वर गेलं तरी त्या अर्ध्या एचपीची जे बेसिक राहते त्यात ते पाण्याची कळा वाढतात पण पानं आंदोलन तेच आमच्या नीतीच्या आपल्या बागेत गेला आम्ही बोलतोय की तिथला इव्हॅपोरेशन रेट वाढला पण तो अपटेक नाही त्यात खाली जरी पाणी होतं तरी ती झाडं वाढतात. हे कशामुळे झालं ग्लोबल वॉर्मिंग तोपर्यंत आणि त्या ग्लोबल वॉर्मिंगच्या दृष्टीने आमच्या शेतीला आता त्या शेतकऱ्यांनी जरी तिथं खत आणून टाकले औषधं मारले काही उपयोग होणार नाही फक्त आमच्या दुकानात कारखाने चालतील शेतकरी म्हणणार तो मारणार. मला जर शेतकरी वाचवण्यासाठी या देशाचा आधार जो आहे तो वाचवायचा असेल तर त्याला ह्या अशा कंडिशनचा अभ्यास करूनच आपल्याला तंत्रज्ञान द्यायला लागेल तरच तो शेतकरी वाचेल तरच आमची टेक्नॉलॉजी वापरतील तरच आमचे कारखाने चालतील तरच आमचं ज्ञान काही काम इंजिनिअरिंग वाल्यांसाठी आता कुठे या माझ्या घरचं जे शेतात उदाहरण झालं कापूस लावत विदर्भात काय तिकडे कापसाचं मागच्या वर्षी माझ्या घरच्या शेतात होता कापूस त्याचा वाढत चालला होता. दुकानदारांना विचारलं आजची पुस्तकी कमजोर दुकानदारांना विचारलं दुकानदारांना काहीतरी विकायचं असतं ही खत मारा ती खत टाका त्याची फवारणी मारा त्याची फवारणी. आता ते मजबुरीकांना महात्मा गांधी म्हणतात आणि मजबुरीकांना महात्मा गांधी म्हणतात त्याला अडचण आली पैशाला हे करायचं काय मग त्याला घ्या मला बोलत गावाला ते असं सुद्धा काय आता त्याच्याकडे जाईल पाणी म्हटलं तुला रोज 150 लिटर पाणी मिळेल हे इरिगेशन डिपार्टमेंट वाले लक्षात घ्या तेवढं पाणी मिळेल म्हणजे बाजूच्या शेतात शेतकऱ्याच्या शेतात विहीर आहे. तर मी त्याला म्हटलं एक काम कर हे का वाटतं हे म्हणे लक्षात आलं पाठीवर पंप असतो कदाचित जाता येतं तुम्ही पाहिला असेल की औषध मारायचं कीटकनाशक मारायचं शेतकऱ्यांजवळ पंप असतो पाणी करता तर त्या पंप त्याच्यात पाणी भरत आहे आणि रोज संध्याकाळी त्या पराठी म्हणतात फिल्टर बंद पराठीवर रोज तो पंप आकाशाकडे बदल करायचं असं नव्हतं असतं असं करायचं आणि फक्त त्या पराठीवर फिरवायचं कापसावर अर्ध्या प्रमाणामध्ये कर अर्ध्या प्रमाणामध्ये हे त्यांनी फक्त अल्टरनेट केलं रोज पण नाही दुसऱ्या महिन्यात योगायोगाने असं तिथे गेलो माझा विश्वास
आकर्षक हिरो झालं होतं मला जे काय कळतं त्याच्यात आपण पाहतो जे व्हिडिओ आहेत माझ्या युट्यूब चॅनलला जर गेला त्याचे प्रोफेशन पाहायचं असेल तर एवढा परिणाम हा घेतला आहे. मग सिंचनावाल्यांना हा विचार जर नाही केला कसं. म्हणून हे उदाहरण जरी तुम्हाला शेतीशी संबंधित असले तरी कुठल्याही विषयात येत आहे तर त्या तुमचा ग्रीन क्लब असतो. ग्रीन क्लबने याचा विचार करण्याची खूप गरज की आपल्या दैनंदिन जीवनात काय आहे हे सगळे उदाहरण घेऊन स्वाही विरोधन मी जे काय मी आता सगळी यंत्रणा तुम्हाला सांगू इच्छितो. कुठलंही समस्या आली ना ती समस्या काय आहे हे पाण्याची कशामुळे निर्माण झाली इकडे जर गेला तर उत्तर फार सोपं असतं. तुम्ही ते न पाहता तिथे पाण्याचा प्रवाह आला भिंत घातला हे उत्तर नाही. तो प्रवाह का आला याचा जर विचार केला तर उत्तर सोपं असतं आणि ते परमनंट आहे. पाहिजे असेल तुमचे माझ्या भावाचं काम हाऊस आहे तर तिथे त्याचा उतार आहे तिथे मी अजिबात रेसिपी काही होती त्यांनी येऊन बघा पूर्ण तुम्हाला सिस्टमॅटिक टेरेसिंग केलेलं मिळेल. टेरेसिंग हे कसं केलं ते मी सांगितलं तुम्ही सिटीवाले घेऊन बसता आम्ही काय केलं ते नंतर तर तिथे एक अशी मधूनच नाली पडली हो भाऊ लगेच रेसिपीला सांगून नाही का पडली त्याच्या पाण्याचा प्रवाह आहे. आता त्या पाण्याच्या प्रवाहात मी भिंत बाजूला अडवलं तर ते बाकीचं नुकसान करणार मी ते नाही. ते काय झालं असेल उत्पास काय होतं नाली का पडली होती पाण्याच्या व्हेलॉसिटी पाण्याच्या गतीमुळे नाली ती गती फक्त कमी करावी पाण्याला का फक्त दोन बांबूचे रोप मध्ये लावतात वेळ तयार. आता जर जाऊन बघितलं तुमचा विश्वास बसणार नाही की नाली काहीच नाही प्लेट झालेलं आहे. याला टेक्नॉलॉजी नवी भिंत बांधली किंवा स्लोप आहे असा पूर्ण पट्टा असा होता तिकडे मी मुद्दाम तसे ठेवली आणि एका पॅचला फक्त ती झाडं लावून टाकली तेवढा पॅच लेवल झालेला आहे. स्थानिक साधना कमीत कमी कष्टात कमीत कमी खर्चात आणि त्या स्थानिक शेतकऱ्यासाठी ती लावलेली झाडं त्याचं काम झालं रेसिपी लेवल करत आहे. पर्यावरण कुठंच बिघडवलं नाही प्लसमध्ये ते झाडाला ऑक्सिजन देता येते. मुळात जाऊन जर तुम्ही या तंत्रज्ञानाचा विचार करा का ती समस्या निर्माण झाली तर लगेच ट्रान्सपोर्टेशन झाडं वाढले तर तेच झालं. आणखी बरेच पर्यावरणावरचे व्हिडिओ आहेत शास्त्रज्ञांना माहिती आहे त्यांना पर्यावरणाचा अभ्यास करायचा आहे त्यांनी जर सगळे व्हिडिओ आणि ते व्हिडिओ प्रोफेशनली केलेले नाही ते मी करत असतो ते तुमच्यासाठी जनतेसाठी काही कामात वाटलं ते शूट करून तिथे टाकतो. तर जोपर्यंत स्वाईल त्या बाबतीत विचार करताना ह्या गोष्टी आम्ही करत नाही खत आणि औषधांची सेंद्रिय शेती असो की रासायनिक शेती असो तोपर्यंत आम्ही शास्त्रीय म्हणून विचार करत नाही तोपर्यंत शेतीचं उत्पादन वाढणार नाही खतावरून औषध. त्याच्यामुळे दुसराही एक हे होत चाललाय पर्यावरणाची आम्ही वाट लावतो शेतकरी तर म्हणतो पर्यावरणाची वाट लावतो. दैनंदिन त्याच्या ज्या समस्या आहेत त्याचं मूळ कारण शोधलं आणि मूळ कारण जर शोधलं विज्ञानाचा आधार घेऊन जर शोधलं ना ते उत्तर फार सोपे असतात. त्याच्यासाठी मी उदाहरण दिलं की साधे बापूचे 2 रोपं लावलं काहीच करायचं. कोकणातले किती लोक विचार आठवण करा जरा विष्णू कोकणातलं मी एवढ्यासाठी विचारतोय कोकणाच्या बागा आहेत माती नसल्यामुळे लोकांनी त्याला दगडाची काय आळं म्हणतात पार म्हणतात काही तसे केले त्याच्यावरती झाडं बागतात. तुमचं ते काही काही बागा 50-50 वर्ष जुन्या आहेत
त्या भागांचे त्या तेवढे जे आहेत त्याचे मुलं आपण कंट्रोल करून घेऊ. त्याच्यावरती ते दगड काढून जर मोठं केलं त्या पुढे आणखी वाढली वर्किंग ज्या एवढ्या असतात त्या व्हाईट म्हणतात पांढरी मुली म्हटल्या जातो की जितकी जास्त तेवढं ते येणार. बाकीच्या वेळेला ह्या फक्त मॅग्नेटिकल सपोर्टसाठी औषध घेण्यासाठी थोड्या असतात. मी कुठल्याही वाटणीचं पुस्तक काढून वाचा तर फंक्शन्स ऑफ फूड वाचा. त्यात पहिलंच दिलेलं जातं मेजर फंक्शन इज टू ॲब्सॉर्ब अँकर द प्लॅन टू ॲब्सॉर्ब द वॉटर अँड न्यूट्रिशन द सेकंडरी फंक्शन. तो आज आपल्या डोक्यात फक्त मुळं म्हणले पाणी. पाण्याची मुळांना गरज नसते. शेवटी मुळा ह्या पाईपलाईनचं काम करत असतात. मुळ पाणी घेऊन शेवटी पानांनाच पाठवणार असतो. जर आम्ही पानाच्याच बाजूला जर मुळा निर्माण केला तर खालच्या मुळ्याची काही गरज नाही. त्याच्यासाठी मी ते बोलतो उदाहरण कुठे कुठे कोणतं पाणी काढलं जातं पाणी काढलं त्याला बागत खूप हळू आहे. तर हे त्या कोकणात आता आम्ही काय करतो इतकी सोपी पद्धत कारण मी तुमच्या शिडीचा पाक असल्याला हे दगड काढून आता समजा 5 फुटाचा आळ असेल तर आम्ही त्याला 8 फुटाचं करतो आणि त्या याच्यात पाला पात्र वापरतो. आधी सुरुवातीला काही काळानंतर केलं लगेच 15 दिवसात पाण्यामध्ये सुटल्या. त्या सोप्या पद्धतीनं जर झाडांना वाढवता येतो तर कशासाठी खत औषधाचा कंपनी जायचा. खत औषधं घटावलेले याच्यासाठी करतो की पर्यावरणाची खूप मोठी हानी या 2 गोष्टींनी केली. बाकी कारखाने चालत होती मला तो विषय नाही. शेती आता शेतीच्या संदर्भात तर हा मुद्दा आपण पर्यावरणावाल्यांनी लक्षात घ्यायचे कमीत कमी आम्हाला त्याचा वापर करायला पाहिजे. हे लोकांनी इतक्या साध्या साध्या गोष्टी आपण करणार नाही तोपर्यंत आपण जे सगळीकडे विद्यापीठ कॉलेजेस आम्ही स्वतः शिकलेलो एज्युकेटेड असतो त्याचा आमच्यासाठी आम्हाला काही उपयोग नाही. उद्यापासून किती लोक आपल्या बाबतीत विचार करतात. तिला 60 वर्षावाल्यांनी 60च्या वर विचार करा. असे पर्सनल लोक खूप आहेत तो विषय नाही बरेच खंडे असे करतात. तुम्ही सगळं कसं जीवन कपडे लागत नाही हा काही थोडी सरांना आठवणी जाणवलं मला लहान पण नाही व्हावं विचारायचं तो आनंद जातो. मला वाटतं म्हणजे पुन्हा तेवढं पेट्रोल जाणार एकट्याच विचारायचं मला काही माझ्या येणार नाही सरांनी गाडी लोक असलेलं आम्ही एकच पाहतात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्कूटरवर चालला पर्यावरणाचं बघणार इंजिनियर लोकांनी जे पहिले लक्षात कपडे काळ्या झाल्याशिवाय तुम्ही इंजिनिअरिंग सक्सेस होणार नाही. छोटे छोटे मुद्द्यांनी जर तुम्ही इंजिनिअरिंगचा वापर केला तरच तुम्ही यशस्वी व्हाल असं मला वाटतं. सरांनी सांगितलं रोजच्या जीवनात प्रत्येक गोष्टी शिक्षण हे तुम्ही तुमच्यासाठी घेत आहात हे फक्त लक्षात घ्या. जोपर्यंत मी लेक्चर होईल लेक्चर ठेवली हे मला राहील ना तुम्ही कसे नाही. माझं शिक्षण मी आधी माझ्यासाठी मग इतरांसाठी. आणखी एक साधा उदाहरण जे जास्त दिसतंय रोज दाढी करतात लेदर वापरतात. कुणी 2 वेळा वापरतो कुणी 3 वेळा काही काही तुम्ही आवाज पाहिजे 1 वेळा वापरतो. तीच रेझर आता इलेक्ट्रिक रेझर मला एक रेझर कमीत कमी 2 महिने जातो. कसं जातं मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्याला धाड करायचं कशी धाड करायची. एका नाण्याच्या दुकानात मी पाहिलं पट्टा लावलेला असतो तांब्याचा तुझ्या आता तांबड्याचा पट्टा तर नाही आपल्याला आहे फक्त तापात वेळा दोन तास हात पडेल 1-2 महिने कधी काढली होती हे पण लक्षात की आज मी जर तसं नष्ट केलं
महिन्याच्या 10 प्लेट तर केलेच असते ना पर्यावरणात प्रदूषण करायला. आणि हे बरं तेवढ्याच मी सांगितलं सगळे करतो, सगळ्यांना शेविंग क्रीम 1 ग्राम रोज जर गाडी करत असाल तर रोज निदान अर्धा ग्राम तरी शेविंग क्रीम वापरतात. आज कोट्यवधी लोक आहेत, म्हणजे कोट्यवधी ग्राम ड्रेनेज लाईन मध्ये ते केमिकल टाकतो. काय नाही सांगितलं खायला वापरतो आणि ते थोडा थोडा मस्त आहे काही शेविंग केवढं पोल्युशन वाटायचं. कुठलीही गोष्ट एकदा वापरून ठेवतो. वाल्यांसाठी हे शेवट होते शब्द नाही येतो आणि जोपर्यंत आमच्या कृतीतून आणि उच्चवर नाही तोपर्यंत इथं आणखी एकदा मी महात्मा गांधींचा उल्लेख आहे. महात्मा गांधींनी कुठलाही मोठा ग्रंथ लिहिलेला नाही, कुठलंही तत्वज्ञान सांगितलेलं नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही मला, काही वर्षापूर्वी एक सर्वे केला गेला होता की जगात सगळ्यात प्रसिद्ध असलेली व्यक्ती कोण आहे, तर पहिल्या नंबरवर महात्मा गांधींचं नाव. त्या माणसांनी काहीच सांगितलं नाही, तत्वज्ञान कुठले ग्रंथ लिहिले मग का त्याचं एकमेव युनिक कारण होतं की राजांनी जे काय सांगायचं म्हणजे स्फूर्ती केली. मेरा जीवन ही मेरा संदेश आहे एक गांधी म्हणाले. तर प्रत्येक गोष्ट स्वतःच्या जीवनात होती आणि त्यामुळे एक लक्षात घ्यायचे मी शहराला भरपूर वर्ष काढले सगळ्यात डेव्हलपमेंट झालं. शहराम आणि पवनार माझ्यासाठी गरज माझ्या लग्नात मी सगळे गांधी परिवार होते. तर सेवाग्रामला मी बघितलं सर इंटरनॅशनल लेवलचे सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्टच्या बाबतीत अभ्यास करायचे आणि बाबूसाहेब सिव्हिल इंजिनियर होते का. माझा भाचा मेडिकल MD झालेला आहे. तो म्हणते गांधींची एवढी पुस्तिका आहे आरोग्याची केलेली म्हणून. आम्हाला MD ते शिकवलेले. गांधी काय डॉक्टर होते का. ऍग्रिकल्चर मध्ये आता तुम्ही ऑर्गॅनिक वर येता. मी 25 वर्षापूर्वी सेवाग्राम आश्रमात बापूजी जिला AFB स्टेटस आहे त्याच्या बाजूला कंपोस्टचे डेमॉन्स्ट्रेशन केले. त्या कंपोस्टला गांधींनी त्यावेळेस केलं होतं. गांधी काय ऍग्रिकल्चर त्याचा एकमेव काय की प्रत्येक गोष्ट करताना उत्कृष्ट जायचं आणि स्वतःच्या जीवनात तर तुमच्यापैकी 10% लोकांनी केलं की शास्त्री मला इथं बोलवण्याचा उद्देश सफल झाला असं धन्यवाद. Thank you, sir, for such great information. Now, I request audience if any of you have any questions about this session.